माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, निधान विठ्ठल, निरंजन विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. ही सर्व संतांची जी शिकवण, ही शिकवण ज्या महाकाव्यांच्या किंवा पुराणांच्या आधाराने आणि मानवतेच्या चिंतनातून आली आहे, या अनेक पुराणातलं आणि अनेक महाकाव्यातलं फार महत्वाचं महाकाव्य आहे वाल्मिकी ऋषी रचित रामायण महाकाव्य. याच्यामध्ये जे संस्कार आले आहेत, लोकविलक्षण संस्कार आहेत. माता पितरांच्यासाठी कोणत्या टोकापर्यंत जाऊन एखाद्याने त्याग करावा, याचा आदर्श आपल्या समोर हे रामायण उभं करताय. एका बाजूला रावणाचं चरित्र आहे की जेव्हा रावणाला असं वाटलं की लंकेचं राज्य आपण ताब्यात घ्यावं, त्या क्षणी त्यांनी थोरल्या भावाला सांगितलं, आता निघा. थोरल्या भावानी वडिलांना सांगितलं, हो बाबा, हा मला जायला सांगतोय. वडील म्हणाले, रावणा असं नको रे करू, कुबेराला राजा असू दे, तू त्याचा महामंत्री हो. मग महापुरुष अशा रावणाचं वाक्य, बाबा तुम्ही निघा. म्हणजे आपल्या पालकांचा, आपल्या थोरल्या बंधूंचा एकाही बाजूला आदर करण्याची वृत्तीच नाही, आणि इथे आई वडिलांच्यासाठी कोणत्याही त्यागाला उभं राहायची प्रचंड सगळ्यांची सिद्धता, अशी दोन बरोबर विरुद्ध चरित्र आपल्या समोर उभी राहतात एकाच महाकाव्यामध्ये. कोणासारखं व्हायचं, ज्याचं त्याने ठरवायचं, कारण जे पेरू ते उगवतं. रावणासारखं वागलो तर उद्या मुलं अशीच वागणार आहेत. सगळ्या अयोध्येत शोककळा पसरली. सर्व अयोध्येला वार्ता गेली, रामचंद्र वनात निघाले आहेत. भरत येईल तेव्हा त्याचा राज्याभिषेक व्हायचा आहे. ही सगळी चक्र आता फिरली आहेत. रामचंद्रांचं मोठेपण हे आहे, मी या क्षणापासून वनवास मान्य केला असं म्हटल्यानंतर त्या कैकेयीच्या महालातून आता ही वार्ता सांगायला ते आपल्या महाली गेले, कारण तिथे कौसल्या, सुमित्रा सारे थांबले आहेत. पण तिथून आपल्या घरापर्यंत जाताना सुद्धा आता त्यांचा जो खाजगी रथ होता तो त्यांनी नाकारला. वनवास सुरू झाला. आता मी रथातून नाही जाणार. एखादं व्रत घेतलं म्हणजे किती कटाक्ष. आता ह्या रथातून नाही जायचं. पायी गेले. आईच्या कानावर घातलं. आईच्या अंगावर दुःखाचा डोंब उसळलेला असताना सुद्धा आईची समजूत काढली. आईची समजूत काढली. कौसल्याची समजूत किती अवघड आहे मला सांगा. कौसल्या हट्ट धरती आहे, मला ने वनवासात तुझ्या बरोबर. रामचंद्रांचं हे वैशिष्ट्य आहे की रामचंद्रांचा उपदेश लहान तर ऐकतातच, त्यांच्यापेक्षा मोठे लोकही ऐकतात. अत्यंत विवेकी बोलतात राम. रामचंद्रांनी इतकंच सांगितलंय, कौसल्या माते, कैकेयीच्या कृतीमुळे ते आधीच विद्ध झालेत, जखमी झालेत, दुःखी झालेत, तडफडत आहेत. अशा अवस्थेमध्ये तुझाच त्यांना आधार आहे, तुझाच त्यांना धीर आहे. बाबांचं जीवन सावरायचं असेल तर आत्ता तू त्यांच्या जवळ राहून त्यांना आधार देणं जास्त महत्वाचं आहे. मला सावरायचा प्रश्नच नाही, कारण मी डळमळीत झालेलोच नाही. आणि आई, वनवासाची मला लहानपणापासून सवयच आहे. वसिष्ठांच्या आश्रमात होतो. त्या आश्रमात काही सुखसुविधांनी उपलब्ध असं विद्यार्थीगृह नव्हतं. झाडाखाली झोपायला लागायचं, गवताचीच शय्या करावी लागायची, नदीमध्ये स्नान करायचं, कंद मुळं फळं यांचंच सेवन करायचं, साधी वलकलं अंगावर ठेवायची, थंडी वारा पाऊस याला कट्टरपणे तोंड द्यायचं, समिधा गोळा करायच्या,
सरपण आणायचं, स्वतःच चूल करायची, त्याच्यावर स्वतःच अन्न करायचं, हे सगळं आम्ही आश्रमात असताना करतच होतो. याची मला सवय आहे. आणि मुळात वनवास म्हणजे कारावास नाही, तुरुंगवास नाहीये, कुठे सक्त मजुरी नाही करायची आहे. माझा मी स्वतंत्र आहे. अनेक ऋषींचे इतके सुंदर सुंदर आश्रम आहेत, मला त्यांची सेवा करायचं मनात होतच. अगं आभार मान देवाचे, माझं मन देवानी पुरं केलं, रामच म्हणतायत. आई तू आत्ता माझ्या बरोबर येण्यापेक्षा दशरथांची समजूत घालायला तू इथे असणं जास्त महत्वाचं आहे, असं राम आपल्या आईलाही उपदेश करू शकतात आणि आई ती ऐकते. सुमित्रेची ही समजूत काढली. सगळ्या नगरामध्ये वार्ता पसरल्यानंतर नागरिकांची सुद्धा भावना अशीच व्हायला लागली होती. जिथे न्यायनीती शिल्लक नाही अशा अयोध्येत राहायचंच कशाला? आपण रामाबरोबरच जाऊ. रामचंद्र जिथे राहणार असतील तिथला वनवास सुद्धा सुखाचा असेल इथल्या नगरवासापेक्षा. पण ही सगळी वार्ता ऐकल्यावर लक्ष्मणाचा मात्र क्रोध असा काही प्रदीप्त झालाय. लक्ष्मण ऐकायला तयार नाही आता. म्हणला रामचंद्रा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही थांबा, मी बघतो काय करायचं. या कैकेयीच्या नादी लागून आपल्या वडिलांनी असा वचनभंग करावा? माझ्या अतुल पराक्रमाने मी अयोध्येच्या सर्व सैन्याचा पराभव करून दशरथांना कारागृहात टाकीन. या कैकेयीला वाटलं तर आणखीन एका कारागृहात टाकीन, तुम्हाला राज्यावर बसवीन. समजा तो भरत आईची बाजू घेऊन युद्ध करायला आला, त्याचाही पराभव करीन, त्याला कारागृहात घालीन. इतकंच नाही, त्या भरताला सहाय्य करण्यासाठी इंद्र चंद्र वरुण देव देवता जरी आल्या तर या सगळ्यांचा निपात माझ्या खडगाने मी करून दाखवीन, तुम्हाला राज्यावर बसवीन. काय मौज आहे. म्हणजे लक्ष्मण केवढंही युद्ध करायला तयार आहे. तो अयोध्येच्या नागरिकांचा सैनिकांचा पराभव करायला तयार आहे. दशरथाला तुरुंगात टाकायचं त्याच्यात शौर्य आहे, कैकेयीला तुरुंगात टाकायचं शौर्य आहे, भरत आला तर त्याला संपवण्याचं शौर्य आहे, त्याच्या बाजूनं देव देवता आल्या तरी पराभूत करायचं शौर्य आहे. पण त्याच्या मनात असं कधी येत नाही, एवढं जर सगळं आपण करू शकतो तर रामालाही तुरुंगात टाकू आणि आपणच बसू ना सिंहासनावर. असं का नाही वाटत? नाही वाटत, हीच मजा आहे. मनात हा विषयच येत नाही. ते वाटेल तो पराक्रम करायला तयार आहे, पण तो रामासाठी. एखाद्या महत् कार्यासाठी जीवन अर्पण करणं म्हणजे केवढी मोठी गोष्ट. लक्ष्मण क्रोधित झाला होता, वडिलांना पकडायला तयार झाला होता. रामचंद्रांनी सांत्वन केलं म्हणून लक्ष्मण थांबला, पण त्यांनी आत्यंतिक हट्ट धरला. जाणार असेल तर मग मी येणार, मला घेऊन जा, तर मी हा सगळा भूकंप थांबवतो, तर मी इथं भूकंप करणार. बरं बाबा, मान्य आहे, येतो. लक्ष्मण तयार झाला. मी पण आता दादा बरोबर वनवासात जाणार. 14 वर्ष या अयोध्येचं तोंड बघायला नको आपल्याला. सीतेनं पण हट्ट धरलाय, मी पण येणार तुमच्या बरोबर वनवासात. अगं सीते नको येऊ. रामचंद्रांनी समजूत अशी काढली आहे की अरण्यामध्ये वाघ, सिंह, हिंस्र, पशु, अस्वल, सर्प आणि त्यातून काही मायावी राक्षस, या सगळ्यांची खूप भीती असते, भय असतं. परत ते सगळे कष्ट, यातना, तिथे झोपडीमध्ये राहणं, सगळं खूप त्रासाचं आहे. नको येऊ अगं. आणि अशा वेळेला सीता असं काही चमत्कारिक बोलली आहे की रामांची बोलती बंद. सीता इतकंच म्हणाली, रानामध्ये वाघ, सिंह, हिंस्र प्राणी यांचं भय असतं. आणि हे भय असतं हे कोण कोणाला सांगताय? हे राम सीतेला सांगतायत. आणि जेव्हा सीतेबरोबर राम आणि लक्ष्मण दोघं असणार आहेत तेव्हा ही भय असतच. म्हणजे मग तुम्ही असण्याला काही अर्थ राहतो का? ती असं मर्मभेदक थोडंसं बोलतीये, रामा
रानामध्ये सारखी भीती असते अशी तुम्ही जर मला भीती दाखवायला लागलात आणि हे जर मी माझ्या वडिलांना सांगितलं की माझा नवरा अशी मला भीती दाखवत होता की रानात असे भयप्रद प्राणी असतात, तू माझ्याबरोबर येऊ नको, असं माझा नवरा मला सांगत होता, असं मी जर माझ्या वडिलांना सांगितलं तर माझ्या वडिलांना वाटेल की या सीतेचं लग्न मी एका योद्ध्याबरोबर जर लग्न लावलेलं असेल तर असं उत्तर यावंच कसं? असं का करता? असं का करता? शेवटी त्या हट्टाला रामचंद्राने होकार दिला आणि आता हे तिघ जण एकत्र कौसल्या मातेकडे गेले हे सांगायला की आम्ही तिघे निघालो. बापरे, म्हणजे धक्क्यावर धक्का. तिघ निघालात. सीतेची समजूत काय काढावी त्या कौशल्यानं? कशी काढावी? अगं बाई, सुनबाई म्हणून माझ्या घरामध्ये आलीस, आतापर्यंत तुझ्या डोळ्याला टचकन एवढंसं पाणी येऊ नये म्हणून आम्ही कष्ट केले, ते आता तुला काट्या कुट्यामध्ये अशी पाठवून देऊ? काय हे आमच्या कपाळी विधीनं लिहिलं काही कळत नाही. सुमित्रेला सांगितलं. सुमित्रेला सांगितल्यानंतर तिचा संवाद मात्र पाहण्यासारखा आहे. सुमित्रेनं लक्ष्मणाला सांगितलंय, लक्ष्मणा, रामाच्या बरोबर जातोयस, पण आता तो फक्त तुझा थोरला भाऊ नाहीये, आता तो पित्याच्या ठिकाणी आहे, वडिलांच्या ठिकाणी आहे. तुला 14 वर्ष वनवासात काय होईल मला माहित नाही. तुम्ही मला परत जिवंत दिसाल का नाही हेही मला माहित नाही. पण लक्ष्मणा, मी अशी इच्छा करते, जर जंगलामध्ये एखाद्या विभागात अचानक आग लागली आणि त्या आगीत जर भस्मसात झालात, तर माझ्या कानावर वार्ता अशी आली पाहिजे, आग पेटली होती, आधी लक्ष्मण संपला, मग रामाला चटका लागला. अशी सेवा करायची. जर एखाद्या हिंस्र पशुने अचानक तुम्ही बेसावध असताना हल्ला केला आणि तुम्ही संपलात, याचं दुःख नाही वाटणार. दुःख कशाचं? जर हल्ला झाला, आधी लक्ष्मण संपला, मग पर्याय नाही तो राम संपला. असं ह्या आपल्या पितृवत असलेल्या आपल्या भावाशी तू वागशील, अशी मी इच्छा व्यक्त करते. पण लक्ष्मणा, हा तुझा निश्चय. तुम्ही तिघांनी एकत्र जाऊन दशरथाला सांगण्यापूर्वी एक खूप महत्वाचं तू विसरतोयस. तुझ्या बायकोला हे सांगून ये. हे उर्मिलेला सांगितलंयस का? आणि हे आठवणीत आणून देणारी सासूबाई आहे, हे लक्षात घ्या की एवढा महत्वाचा निर्णय आहे, बायकोला विचारल्याशिवाय घेऊ नको. तिच्या कानावर घाल आधी ते रामायण काय शिकवतं. हा महत्वाचा निर्णय करायचा असेल, आपल्या पत्नीचा निरोप घ्या. कारण सुमित्रेलाही कळतंय, सगळ्यात अवघड वनवास फक्त उर्मिलेचा आहे. याचं कारण रामचंद्रांच्या वनवासाला एक किमान नैतिक मूल्य आहे. आई वडिलांची इच्छा पूर्ण मी करतो आहे, याचा एक मानसिक आनंद आहे. लक्ष्मणाच्या वनवासाला एक नैतिक मूल्य प्राप्त झालेला आहे, तो वडील बंधूची सेवा करायला चाललेला आहे. सीतेला एक नैतिक मूल्य प्राप्त होईल, मी माझ्या पतीची साथ करते आहे. सीतेला कधी इच्छा झाली रामांचं दर्शन घ्यावं तर तिला शक्य आहे. रामांची इच्छा झाली सीतेशी 2 शब्द बोलावेत, त्यांना शक्य आहे वनवासातही. भरताला इच्छा झाली पत्नीशी बोलावं तर त्याला शक्य आहे. भरताच्या पत्नीला वाटलं आपल्या नवऱ्याला निरोप सांगावा, शक्य आहे. शत्रुघ्नाला वाटलं, तेही शक्य आहे. पण उर्मिलेला आपल्या मनातलं नवऱ्याला सांगायचं असेल, कुठे 14 वर्ष बोलेल पोरगी? बर, ती जो विरह सहन करणार त्याला मूल्य काय? कुठल्या मानसिक आनंदासाठी तिनं हे सहन करायचं आहे? उर्मिले, अवघड आहे ग बाई तुझं आयुष्य. उर्मिले, अवघड आहे तुझं आयुष्य.
आपल्या पतीशी 14 वर्ष संवादही होऊ शकणार नाही, दर्शनही होऊ शकणार नाही अशी खात्री. आणि जेव्हा लक्ष्मणाने हे सगळं सांगितलं उर्मिलेला, अशासाठी निघालो. तुझ्या कानावर घातलं पाहिजे, आता 14 वर्ष नाही भेट होऊ शकत. मी वडील भावाची सेवा, माझ्या वहिनीची मातृवत मानून मला सेवा करायची, मी निघालोय. तिनंही अत्यंत विनम्रतेनं एक छोटासा प्रस्ताव टाकला होता, मी आलं तर चालेल का? आणि लक्ष्मणांचं उत्तर असं आहे, तू आलीस तर आपल्या प्रपंचाच्या गोष्टीमध्ये माझं मन थोडंसं विचलित होईल आणि रामाची सेवा कमी होईल. रामसेवेमध्ये खंड पडलं, तो पडू नये यासाठी तरी हा विरह सहन करशील ना? आणि तेव्हा उर्मिलेनं मोठ्या मनाने सांगावं, जा, एवढी मोठी अवघड गोष्ट आहे सांगा. कणभरही आयुष्यात सुख मिळणार नाही. सेवेसाठी सर्व आयुष्य वाहून टाकलं, कोणी रामसेवेसाठी, कोणी रामराज्याच्या सेवेसाठी. पण माझ्या संगतीनं कर्तव्याचा भंग, तिनं म्हणावं, खरंच तुमच्या माझ्या सहवासामध्ये माझ्याशी 2 क्षण बोलावं म्हणून सुद्धा तुम्ही बोलायला याल, ते 2 क्षण सेवेचे वाया जातील. हे नको व्हायला. फार फार अवघड असं शिवधनुष्य उचललं आपल्या सुनेनं. सुमित्रेला सुद्धा सार्थ अभिमान होता आपल्या सुनबाईचा. तिनंही कौतुक केलं, उर्मिले, आपणच एकमेकाला सांभाळायचं आता, लक्ष्मण काही असायचं नाही हो. आणि शेवटी दशरथांच्या पाशी जाऊन अंतिम निवेदन दिलं, आम्ही तिघही निघालो आहोत. याच्यामध्ये आता रामचंद्रांनी आपला वेश बदलला, सर्व राजवस्त्र दूर केली, अलंकार दूर केले, साध सामान्य एखाद्या संन्याशी तडी तापशासारखं वल्कल धारण केलं. वल्कल हे साधारण झाडाची सालं किंवा अतिशय कडक असं काही गोष्टी त्याच्यातून केलं जातं, ज्याचं शरीराला सुखावह स्पर्श असत नाही किंवा ज्याची घडी पण नीट करता येत नाही, असं वल्कल रामाने धारण केलं, लक्ष्मणानेही धारण केलं आणि सीतेनं पण तसंच धारण केलं पाहिजे आणि ही आभूषणं काढली पाहिजेत. असा जेव्हा नको तो मुद्दा आला, तेव्हा वसिष्ठ आपला शांतपणा सोडून उसळून आले आणि कैकेयीला सगळ्या लोकादेखत सुनावलं, कैकेयी, तुझ्या वरदानाच्या कक्षेमध्ये सीता नाही, त्यामुळं सीतेनं वनवासात काय वेश करावा याच्यावर तुझा अधिकारच नाही, कारण मुळात ती वनवासात जावी हेच तुझ्या अधिकारात नाही. तू तुझ्या अधिकाराचा अधिक्षेप नको करूस. वसिष्ठांनी कसं वेळच्या वेळी बोललंय, फार महत्वाचं आहे महाराज ते. मला वाटतच होतं तेव्हा तसं बोलावं, काय उपयोग नंतर ऐकून तुझं. त्या क्षणाला कुलगुरूचं जे काम आहे चांगलं नाही करत आहेस. ती सामान्य स्त्रीसारखा वेश करू शकते आणि काही अलंकार, काही आभूषणं ती तिच्या अंगावर वागवू शकते, तुम्ही नाही म्हणू शकणार नाही. हे मान्य करवून घेतलं आणि या तिघांचा रथ जेव्हा अयोध्येतून बाहेर पडू लागला, तेव्हा एक वेगळा कविता प्रकार, हरिकीर्तनामधली आर्या आपण ऐकलीत, साकी ऐकलीत, आता दिंडी थोडीशी ऐकवतो, पण थोड्या वेगळ्या रागामध्ये, तोडी रागामध्ये. या सगळ्या नागरिकांचं जे मन आपलं रडतंय ते दिंडी वृत्तात, पण तोडी रागामध्ये. अरे रामा रे, आम्ही सर्व येतो, आम्ही सगळे वनात येतो, रथाच्या मागे सगळे जण येत आहेत. मला सांगा, एवढ्या नागरिकांनी रामाबरोबर बाहेर निघावं म्हणून या माणसानं मागच्या 10 वर्षात लोकांसाठी किती काम केलं असेल. प्रत्येक मनुष्याला भेटून त्याची दुःख दूर केली आहेत, तेव्हा एवढा कुठे स्नेहबंध जुळतो. नगराच्या बाहेर पडले तरी लोकांचा पाठलाग चालूच आहे.
अयोध्येच्या लोकांचा निरोप घेऊन अयोध्येच्या लोकांना त्या तमसा नदीच्या तीरावरूनच अयोध्येकडे परत जावं लागलं हे पाहून थोड्याशा तृप्त मनाने राम लक्ष्मण सीता नदी पार झाले आणि पुढचा प्रवासही सुरू झाला. आता ती मोठी गंगा नदी तरून जायचं होतं आणि अशा वेळेला महाराज त्या गंगा नदीच्या किनारी असलेला शृंगवेरपुराचा म्हणजे त्या संपूर्ण कोळी वस्तीचा अधिपती असा जो राजा गुहक तो साक्षात आला आणि त्या दोघांनी रामांनी आणि त्यांनी कडकडून मिठी मारली. कारण उल्लेख असा आहे की तो रामचंद्रांचा जुना मित्र आहे. आता तो जुना मित्र आहे याची शक्यता एकच आहे. या मधल्या राजकीय कारकिर्दीच्या वेळेला या गंगा नदीच्या किनाऱ्यापर्यंत रामचंद्रांचा प्रवास कधीतरी झाला असायला हवा किंवा वसिष्ठांच्या आश्रमातला तरी हा एक कोणीतरी विद्यार्थी असायला हवा. या 2-3 संकेतांनी तो पूर्वीचा मित्र आहे असा मात्र उल्लेख सापडतो. कडकडून मिठी मारली आणि तो म्हणाला, रामा तुला इकडं वनवासात जर पाठवलं असेल तर आमच्या गंगा किनारी असलेलं सगळं अरण्य आपल्याच मालकीचं आहे, राहा की इथं, आमच्या राजवाड्यात ये, आमचा सत्कार घे. एकदा राजभोगाचा त्याग केला की त्याग. आता मी कोणाचाही सत्कार स्वीकारू शकत नाही. माझ्यावर फक्त एक उपकार कर बाबा, गंगा नदी ओलांडून दे. गंगा नदी ओलांडून देतो ते करतो, पण आमचा जरा आदर सत्कार काही घे. आता मित्रच आहेस आणि शब्द मोडताच येत नाही, म्हणून तुझ्याकडनं एकच सत्कार घेईन, ते म्हणजे वडाचा चीक मला थोडा हवा. आणि त्यांनी तुमच्या परिवारामध्ये काही लोक असतील जे केसांच्या जटा करतात, तो चीक लावून आणि एक विशिष्ट पद्धतीनं जटा करून ते केस घट्ट बांधले, मग 14 वर्ष त्या केसांची स्थिती बदलत नाही. मग त्याच्यामध्ये मग तुम्हाला इतर केसाची मशागत करण्यासाठी कोणाची आवश्यकता लागणार नाही. त्या जटा फक्त आमच्या दोघांच्या, तो वडाचा चीक आणून कोणीतरी करून द्या, ही भेट सत्काराची. आता वाल्मिकी रामायणाप्रमाणेच जायचं म्हटलं तर थोडीशी गडबड अशी आहे, त्याच्यात ती मैत्री संबंध आहे, पण भक्त आणि भगवंत अशा संदर्भात वाल्मिकींनी याचं चित्रण त्या श्लोकात केलेलं नाही. म्हणून थोडासा आपल्या उत्तर भारतातल्या रामकथेचा आधार घेऊन असा विषय आपल्याला सांगतो की जेव्हा त्या गुहकानं सुंदर अशी नौका तयार केली, त्या नौकेतून इकडून पलीकडं न्यायचं सिद्धता दाखवली, तेव्हा रामप्रभूंनी आधीच विचारलंय, बाबा रे, कोणतीही सेवा विना वेतन घेता येत नाही, याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला काय द्यायचंय ते आधी सांगा. आणि इथे तो गुहक आता उत्तर प्रदेशातल्या हिंदी कथांमध्ये मित्र नाहीये, तो रामभक्त आहे. आणि म्हणून तो आध्यात्मिक उत्तर असं देतो, रामा, एकच व्यवसाय करणारे एकमेकांच्याकडून पैसे घेत नाहीत. म्हणजे काय, तुझा माझा व्यवसाय एक कसा? तर म्हणले, तुम्ही आमच्या घाटावर आलात, आम्ही तुम्हाला पार करून दिलं, पण आम्ही जेव्हा भवसागराच्या घाटावर येऊ तेव्हा तुम्ही प्रभू आहात, आम्हाला पलीकडे पैल तीरावर तुम्ही न्या. असं एकमेकांचं काम करायचं. फार सुंदर आपल्या उत्तर हिंदुस्थानामध्ये ते पद गायलं जातं, गुहकाचं, केवटाचं. साधा केवट नाविक, याचं सुद्धा अत्यंतिक प्रेम मिळवलं रामचंद्राने. अयोध्येतल्या नगरश्रेष्ठींपासून ते सामान्य जनातल्या सामान्य माणसांपर्यंत असं प्रेम मिळवलं, असं प्रेम जोडलं, असं प्रेम राखलं, म्हणजे रामराज्य उभं राहतं महाराज. असं गोड संस्कार देणारं हे रामकथेचं रसायन तुमच्या आमच्या हाती आलंय. आजही हे नाविक आपल्या प्रभू रामचंद्रांचं स्मरण इतकं मनापासून ठेवतात आणि आपल्या कुळाला, आपल्या वंशाला हा जो सन्मान मिळालाय याच्याबद्दल स्वतःला इतके धन्य समजतात. खरंच अशा या रामचंद्रांना
आपल्या जीवन नौकेमध्ये बसवून पलीकडे न्यायचं भाग्य आपल्या सगळ्यांना मिळालंय. आपण सगळे गुहक आहोत. या गुहकपणाचा तुम्ही आम्ही सगळ्यांनीच जर लाभ करून घेतला तर आपल्याला भवसागराच्या पलीकडे नेण्याचं काम तेही प्रभू रामचंद्र करणारच आहे. आणि यासाठी म्हणून आपला सूत्राभंग आहे, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम गावा, राम गावा राम ध्यावा. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय.